घाबरू नका. फेस पॅक लावलाय. किती दिवस झाले ना माझं ते चेहऱ्यावर असे सारखे छोटे छोटे पिंपल्स यायला लागलेले आणि मला असं वाटते की मला इथलं पाणी सूट नाही होत आहे किंवा काहीतरी. त्यामुळे म्हटलं काहीतरी यूट्यूबला बघून काहीतरी उपक्रम करा. तर असू द्या. सगळ्यांचं मी आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा आपला कार्यक्रम आहे पुरणपोळीचा. तर मी प्रवीणला सांगितलेलं नाही आहे की मी पुरणपोळी बनवणार आहे. पण सकाळी त्याने मला जेव्हा आटा म्हणजे दुपारी आटा बनवताना म्हणजे मळताना बघितलं किंवा ही डाळ भिजत टाकली होती मी भिजत टाकली होती. तर तो मला म्हटला तू काय बनवणार आहेस. तर मी म्हटलं ओळख ना काय बनवणार असेल. तर म्हणतोय की आटा हे करते डाळीचे पराठे. मी म्हटलं हो डाळीचे पराठे बनवते. आता मी हे कुकरला लावून जरा एक शिट्टी मस्त अशी शिजेल अशी डाळ करून घेते आणि त्यानंतर प्रवीण येईल. मग आम्ही दोघं मिळून पुरणपोळी बनवणार आहोत. अरे बाबा, आता फौजी येईपर्यंत ना आपण सारण बनवून घेऊयात. जे पुरणपोळीच्या आतमध्ये आपण जे डब करतो आतमध्ये जे टाकतो फिलिंग असतं ते. आता तुम्हाला असं वाटत असेल की अरे यार हिला तर येत नसेल पुरणपोळी. तुम्ही बरोबर ओळखलं, मला येत नाही पुरणपोळी. कारण की मी या अगोदर पुरणपोळी बनवली आहे. पण कशी बनवली की आईच्या मदतीने किंवा आई पुरण बनवून देते आणि मी हे करते असं काहीतरी करून मी ते थोडंसं असं गुळ हे करून घेतलंय कट करून आणि ही डाळ मी अशी मस्त शिजवून घेतली. एकदम शिजली ना, हो शिजली. तर ती अशी मी गाळून घेतली. याचं पाणी मी टाकून दिलं कारण की मी ते हे वगैरे नाही बनवणार आहे. थोडंसं तूप टाकलं मी. जिमला जायची काय गरजच नाही. इथेच माझे ट्रायसेप आणि बायसेप मिक्सरला पण आपण लावू शकतो. पण मिक्सरला मग थोडंसं भरड होतं. तर मिक्सरला सर्वात सोपी पद्धत पण छान असा मस्त स्वाद येतो. त्याच्यानेच करून घेते. गरम आहे तोपर्यंत फटाफट करून घ्यायचं म्हणजे ते लवकर मऊ होतं. मऊ असतं ते मऊ असतं त्यामुळे फटाफट ते बारीक होतं. आणि ही जाळी आहे, जाळीतून छान असं बारीक येतं. हात पण भाजतो आपल्याला. एक चांगलं खायचं असेल तर आज पुरणपोळी बनवण्याचं कारण आज मंगळवार आहे. मंगळवारचा उपवास असतो. उपवास म्हणजे दिवस नाही, पण मी मंगळवारी नॉनव्हेज नाही खात. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ते कोणत्याही वारी गुरुवारी नाही खात. बाकी सगळ्या वारी मी प्रवीण आम्ही दोघांनी नॉनव्हेज खातो. आणि मी आत्ता व्हिडिओमध्ये प्रवीण म्हणते पण मी समोर म्हणते आले. डाळीचा पराठा तुम्ही बोलले ना सकाळी डाळीचा पराठा तोच झाला काय होता पण मला माहिती नाही कशी होती. आईकडे दाखवलं ते घेऊन लागलं. बरं घेऊन काय सगळ्यांना डाऊट आलं असेल की पोळीबरोबर तिखट आमटी वगैरे नाही आहे. तर मग काय असेल तर पोळीबरोबर मी आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी असं बनवतात. म्हणजे मी खाल्लेलं आहे तर छान लागतं. म्हणून मी हा वाल मी असं स्वच्छ करून घेतलं आहे सकाळीच सोलून वगैरे भिजवून. तर त्याची मस्त अशी भाजी प्लस आमटी बनवणार आहे. ते पण पोळ्यांबरोबर खूप छान लागतं. ते मी कुकरला लावेन. ते बनवण्यासाठी एक कांदा एक टोमॅटो कापून घेतला आणि त्याच्यामध्ये मी कांदा भाजून खोबरं भाजून मिरची कोथिंबीर जिरं दालचिनी आणि एक मिरी
आणि आपलं एक लवंग असं घेऊन जास्त तिखट नको व्हायला म्हणून आणि एक मिरची टाकली. पेस्ट हे पेस्ट करून द्या ना मला प्लीज. पटकन मिक्सरला. माझी पुरणपोळी अशी मस्त टम फुगली आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे की मी फर्स्ट टाइम पुरणपोळी बनवली आणि ती अशी टम फुगली. ये बघ आई बघ मला पुरणपोळी येते आईला. मला वाटलं नव्हतं की माझं पुरणपोळी एवढी सक्सेस होईल, पण वाव, पुरणपोळी खूप मस्त झाली. आणि खरंच यार, खरंच म्हणजे माझ्या स्वतःलाच मला पार काढायला लागतं की काय तुझ्या हाताला देवाने तुला असं बनवताना हे केलं असेल. काय बोलतात मी गेला तरी वेळ चालू करते. आमचं ते बघा ना, माईक माझं कनेक्ट नाही झालं. बघा, रेड काय यायला लागलंय. आता त्याच्यात व्हॉइस कनेक्टच नाही आला. असं का बरं? I don't know. चार्जिंग संपली काय? कशाला? माईकचं. वा भाई. आता ऑन आहे. आता कसं? आता काय झालं? ऑन झालं यार. मगाचपासून मी केलं होतं ऑन, मला आठवतंय चांगलं. नाही काय गप्प बस. हे पहिलं मला एक हॅबिट लावायला लागलं आता. म्हणजे एवढा वेळ मी एवढी पुरणपोळीची तारीफ केली, स्वतःची तारीफ केली, ती अशीच केली. वाया गेलं. शिट. अजून आहेत की त्याच्यात? अजून होतील. होती लो, पण तिची पहिली रिॲक्शन असते तीच खरी असते. आता परत करायची रिॲक्शन ती. तीच. वाह वाह, ये मैं बन गई अभी अच्छी ब्लॉगर. सगळे मंत्र आवाज दिले असतील त्याच्यात. चांगलं आहे. देवाचे नाही खाली. मी मंत्र लावले म्हणून माझी पुरणपोळी चांगली झाली. म्हणून माझी रेसिपी फॉलो करायची असतील तर मी जेवढे पण मंत्र तुम्ही ऐकले ते लावावे लागतील. तरच पुरणपोळी फुगेल आणि स्वादिष्ट होईल. छान अशी. माझ्या लाटण्याच्या स्किलवर जाऊ नका, कारण की मला चपाती येत नाही. मी चपाती आत्ता शिकवते, पण कधी कधी माझी चपाती फेल पण जाते, कधी कधी ठीक आहे म्हणजे होते आता. पण पुरणपोळी वाव, माझी पुरणपोळी खरंच खूप छान आहे. माझ्या आईकडून मला कला म्हणजे आई मला शिकवलेलं नाही आहे सिरियसली. आम्हाला कोणालाही असं आईने पकडून नाही. आईने आम्हाला नेहमी बोलले की चांगले मार्क आणा, जेवण काय आपोआप येईल. त्यामुळे तिने आम्हाला असं जेवण कधी बनवायला नाही शिकवलं, असं टार्गेट घेऊन की चला हे जेवण बनव. ही 5वी आहे वाटतं. लास्ट आहे. काय करतो? थोडं तर आतमध्ये लागलं ना तुम्ही. काम वाटलं नको. जेवढा जास्त वेळ तुम्ही कणिक मळून ठेवाल तेवढा जास्त तुमची पुरणपोळी मस्त अशी फुगेल. म्हणजे कणिक जास्त वेळ म्हणजे रात्रभर नाही करून ठेवायचं. एकदाच फ्रेंड होता का दूर चल. ह्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या जरा द्यायच्या बाहेर म्हणजे काही आमचे इथे भाऊ पण नाही, आम्ही त्यांच्याशिवाय कोणती गोष्ट खातो. मन पडला ते कसं होतं रे? हा लागतो म्हणते हळूहळू त्याला हे येतं. रिदम नाही. हा रिदम मध्ये आल्यावर होतं. रिदम येतो आहे का दाखव. झालं झालं. बघा माझी रेसिपी फॉलो करा, अशी पुरणपोळी फुगेल मस्त पैकी. अजून सांग खुश. आम्ही छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवतात, कारण की आमच्याकडे हा एकच नॉनस्टिकचा तवा आहे सध्या तरी. त्यामुळे सध्या तरी असंच चालणार. ते मला घेऊन नाही देते तवा. जर तुला तवा मोठा घेऊन दिला तर तू अजून चांगले चांगले पदार्थ बनवशील आणि माझी तब्येत जाड करशील. या
आता असं टाकलं. टमाटर कसं काढायचं? तर एकूण मी म्हणजे अंदाजा मी पाव किलो डाळ टाकली असेल आणि अर्धा पाव हे टाकलेलं आपला गूळ. त्याच्यामध्ये माझ्या किती पुरणपोळ्या झाल्या, 5 मी बाहेर गेल्या आणि ह्या 5 म्हणजे 10 पुरणपोळ्या झाल्या. आणि सगळ्या अशा मस्त टम फुगल्या. मला वाटलं नव्हतं खरंच, मी आईच्या असं बघितलेले आई कशी म्हणजे फक्त असं बोलतात ना की आई चला काहीतरी करते, तर असं लांबून येता जाता तेवढंच मी बघितलेलं. आणि आज मी फर्स्ट टाइम बनवलं. मी ह्यापूर्वी कधीच मी पुरणपोळी नव्हती बनवली. आणि पसारा तर झालाय, ठीक आहे, पुरणपोळी म्हटल्यावर पसारा होतो. आणि कोल्हापुरात पुरणपोळी बनवतात पण ती मला नाही आवडत. ती म्हणजे ती अशी तव्यावर उलटी टाकलेली, ती पातळ ती अशी असते. म्हणून माझ्या ज्या सासू आहेत त्या मला आवडते तशी बनवतात मग, कारण की मी ती वाली खात नाही जी तिथे बनवतात ती. म्हणून ते स्पेशली मला आवडतात ती म्हणजे पिठावर. मला पिठावरची आवडते, तेलावरची नाही आवडत. म्हणून मला आवडते म्हणून ते माझ्यासाठी पिठावरची लाटणार. आणि मग परत ही पिठावरची आमच्या म्हणजे घरी माहेरी बनवली जाते, माझी आई बनवते. आईला मी असं आमच्याकडे होळीला पुरणपोळी खास बनवली जाते, तेव्हा मी बघितलेली खूप वेळा. आमच्याकडे डेली पुरणपोळी म्हणजे असं नॉर्मल आहे, कारण की पुरणपोळी माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडते. आम्ही जसं आपण पराठा बनवतो किंवा चपाती बनवतो तशी आमची आई बनवते पुरणपोळी. मला टिफिनला पण पुरणपोळी द्यायची कधी कधी, त्यामुळे मला खूप आवडते पुरणपोळी. इज माय फेवरेट. म्हणून आज मी खास बनवली. आज मंगळवार आहे आणि काहीतरी गोड म्हणून आपलं एक काहीतरी नवीन पण शिकायला मिळतं आणि ट्राय केल्यासारखं होतं की चला पण ट्राय केलं पण ते सक्सेस झालं. खूप छान बनली पुरणपोळी. आणि पुरण पण असं एका जागी नाही, सगळ्या जागी असं मस्त पसरला जातो. कधी पण पुरणपोळी हे करताना पीठ गोळा केला ना की गोल गोल त्यात पुरण भरल्यानंतर मग त्याला पहिलं पीठ लावून घ्यायचं आणि मग राऊंड 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 करायचं. आणि मग ते पण केल्यानंतर हाताने ती थापून घ्यायची थोडी, म्हणजे असं सारण पसरून घ्यायचं पुरण सगळीकडे. आणि मग ते सगळी जागी असं पसरलं जातं. आता ही शेवटची आहे माझी पुरणपोळी वाली. 10 पुरणपोळ्या आताच झाल्या. सगळं पुरण आता एका त्याच्यातच भरते. पुरण पण मस्तच झालं. मला असं वाटलं बापरे काय होते, मी फर्स्ट टाइम केलंय, पण ठीक आहे, करता येतं मला, करू शकते म्हणजे. आणि हे गव्हाचं पीठ आहे, मी गव्हाचं पीठ वापरलंय. काही काही लोक याला मैदा पण वापरतात, पण पोळीला मैदा नाही आवडत तरीला तवा ना जरा, त्यामुळे मी गव्हाचेच केले. आणि माझ्याकडे मैदा नव्हताच, मैदा मी ठेवत पण नाही घरात जास्त.
पसरवून घ्यायचं, म्हणजे एका जागी पुरण लाटलं नाही जात. आपण डायरेक्ट जर लाटणं फिरवलं ना त्याच्यावर तर ते एका जागी जातं. माझी पुरणपोळी अशी गोल गोल नाही फिरत, मला नाही जमत. मी खूप हलक्या हाताने लाटते आणि मला भीती वाटते की माझं चुकून जोर गेला तर ती फाटेल. मला एकदम स्मूथ चारी बाजूने असं गोल 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 सगळ्या बाजूने काठ एकदम काठ जाड नाही ठेवायची. सगळ्या बाजूने अशी मस्तपैकी हे करून घ्यायचं, लाटून घ्यायचं, जेणेकरून पुरण सगळीकडे पसरली जाईल. ही आपली आता शेवटची पुरणपोळी. सो आम्ही पुरणपोळ्या माझी रेडी झालेल्या. कसं दिलेलं म्हणजे मी नाही सांगत आहे तुम्हाला गाईज, मी सांगत नाहीये त्यांना की असा रिव्ह्यू द्या, तुम्ही सांगा कसं झालंय. हे बघा, हे छान अशी मी बिरड्याची भाजी बनवलेली आहे मस्त, आणि ही पुरणपोळी कशी झाली आहे? एक नंबर. नक्की? हो नक्की ना की बलजबरी बोलताय? नक्की. हां, स्वतःहून ते आता मी व्हिडिओ घ्यायला विसरलेले, पण ते स्वतःहून मगाशी बोलले की मस्त झाल्यात ना पुरणपोळ्या, म्हणून मी कॅमेरा ऑन केला. थँक्यू.